नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी 24 तास. मी श्वेता फालेकर. परब बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत 3 मिनिटांमध्ये 30 बातम्या. पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. पहिल्याच दिवशी सरकारकडून 97,000 कोटींच्या पुरवणी मागण्या. शेतकरी कर्जमाफीसाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद. लोकप्रिय योजनांमुळे आर्थिक नियोजनांवर ताण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप खासदार आणि आमदारांची बैठक. विधान परिषद निवडणुकीमधील विजयासाठी रवींद्र चव्हाण यांचा सत्कार. SIR मोहिमेमध्ये निष्क्रिय आमदारांच्या बैठकीमध्ये झालेली कानउघडणी. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा बोलबाला. नाशिक वगळता सर्वत्र महायुतीची बाजी. नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीतेंचा विजय, तर महाविकास आघाडीला 17 पैकी एकही जागा नाही. विधान परिषद निकालानंतर राज्याच्या वरिष्ठ सभागृहात महायुती आणखी भक्कम. विधान परिषदेमध्ये महायुतीचं संख्याबळ 57 वर, तर महाविकास आघाडीची संख्या 15 वर. विधान परिषद निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये शिवसेनेला धूळ चारणारे गोकुळ गीते शिवसेनेचे सहयोगी सदस्य. विधान परिषद आमदार झाल्यामुळे थेट प्रवेश करण्यावर मर्यादा. महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वासघात केला. नाशिकमध्ये झालेल्या पराभवानंतर नरेंद्र दराडे यांचा आरोप. मला अंधारात ठेवून गिरीश महाजनांनी गोकुळ गीतेंना ताकद दिल्याचाही दावा. छत्रपती संभाजीनगरात महायुतीचे सुहास शिरसाट विजयी. महाविकास आघाडीच्या गणेश लोखंडेंना पराभवाचा धक्का. सुहास शिरसाट यांना 454 मतं. भंडारा गोंदियामध्ये महायुतीचे ब्राह्मणकर विजयी. भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांना 302, तर अपक्ष नरेश ईश्वरकरांनी घेतली 154 मतं. महायुतीची 10 मतं फुटल्याची माहिती. धाराशिव, लातूर, बीडमधून भाजपचे बसवराज पाटील विजयी. काँग्रेसच्या महेश देशमुख यांचा पराभव. नागपुरात महाविकास आघाडीच्या फुटीचा महायुतीला फायदा. भाजपचे राजीव पोद्दार 552 मतांनी विजयी. काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा पराभव. नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटली. फुटीर नगरसेवकांवर कारवाईची विकास ठाकरे यांची मागणी. गद्दारांनी पक्ष सोडून जावं, विकास ठाकरेंचं विधान. अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे 390 मतं घेऊन विजयी. काँग्रेसला तळ्यात मळ्यात भूमिका भोवली. हर्षजित देशमुखांना भोपळाही फोडता आला नाही. वंचित उमेदवारालाही केवळ 31 मतं. परभणी हिंगोलीमध्ये महायुतीची बाजी. शिवसेनेचे सईद खान पहिल्या पसंतीचे 242 मतांनी विजयी, तर महाविकास आघाडीचे विवेक नावंदर यांचा पराभव. कृष्णा आष्टेकरांची शिवसेना युबीटीमधून हकालपट्टी. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका. खासदार संजय राऊतांची ट्विट करून माहिती. सांगली साताऱ्यामध्ये भाजपचं कमळ फुललं. धैर्यशील कदम यांना पहिल्या पसंतीची 593 मतं. धैर्यशील कदमांकडून महाविकास आघाडीच्या अभय जगताप यांचा दारुण पराभव. सांगली विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीची मतं फुटली. राजकारणामध्ये हिशेब ठेवायला देवेंद्र फडणवीसांनी शिकवलं. मंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा. जळगाव विधान परिषदेमध्ये शरद तायडे यांचा पराभव. महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडून एकही मत मिळालं नाही. शरद तायडेंनी व्यक्त केली नाराजी. महाविकास आघाडीची 24 जूनला बैठक. उद्धव ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. ठाकरेंच्या 6 खासदारांच्या पक्षफुटीनंतर महाविकास आघाडीची बैठक महत्त्वाची. बीडच्या नागझरी गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला. वाळू माफियांकडून सरपंच नारायण शिंदेंवर हल्ला. घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा रास्ता रोको. नांदेडमध्ये ठाकरे शिंदेंचे कार्यकर्ते आमने सामने. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी खासदारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे. खासदार बंडखोरीनंतर गोंधळ.